गणपती बाप्पासाठी रोज वेगवेगळे मोदक बनवूया। 1 वाटी ओल्या नारळाचा खव घेऊन 1 चमचा तुपामध्ये परतून काढून घेतला। त्याच पॅनमध्ये छोटी 1 वाटी चना डाळीचं पीठ घेऊन 2 चमचे तुपामध्ये एकसारखं हलवत मंद आचेवर छान असा खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये 1 वाटी दूध घालून छान असं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। त्यानंतर चिमूटभर खाण्याचा कलर घालायचा, वेलची पावडर घातली आणि परतून घेतलेलं ओलं नारळ घालायचं, छान असं मिक्स करून घेतलं। 3 ते 4 चमचे साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं। साखरेऐवजी तुम्ही गूळही घालू शकता। तर मस्त असं मिश्रण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये भरून असा मोदक बनवून घ्यायचा। व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल। तर मोदकाच्या साच्यामध्ये सारण भरून या पद्धतीनं असा मोदक बनवून घेतला। काय मस्त असा मोदक बनून तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने सर्व मोदक असे बनवून घेतले। तर मस्त असे वेगळ्या पद्धतीने मोदक बनून तयार झाले। काय मस्त असे दिसत आहेत। तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तसेच जाता जाता सबस्क्राईब करा। धन्यवाद।